हॅलो पॅरेंट्स, हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या आईवडिलांसाठी आणि मुलांसाठी आहे। बघा, आजकाल जे पॅरेंट्स आहेत ते मुलांच्या शिक्षणाकडे खूप काही लक्ष देत आहे। मुलांना ना खेळायला पाठवत नाही, अभ्यास स्कूल बस याच्यामध्येच मुलांचा वेळ जातो आहे। तर मुलांना अजिबात लहान मुलांना खेळायला भेटत नाही। त्यामुळे काय होतं, ते शारीरिक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। ते जसं की आता शुगर, हे लहान मुलांमध्ये सुद्धा शुगरची कमतरता किंवा जास्त प्रमाण हे मुलांमध्ये आढळून येते। मुलांना व्यवस्थित खेळण्यासाठी टाईमटेबल एक त्यांना बनवून द्या की स्कूलचा टायमिंग, ट्यूशन टायमिंग, परत स्टडी टायमिंग किती आहे त्यानुसार त्यांना एक टाईमटेबल बनवून जर दिला आणि प्ले टायमिंग त्यांना डेली प्ले टायमिंग 1-1.5 तास जे काही असेल त्यानुसार त्यांना एक जर टाईमटेबल बनवून दिलं तर त्यावेळेनुसार ते खेळतील पण आणि अभ्यास पण करतील। म्हणजे त्यांना अभ्यासाबद्दलसुद्धा आवड राहील की आपले कमीत कमी पॅरेंट्सना आपल्याला या टायमिंगला खेळायला सोडतात ते, तर त्यामुळे त्यांचं अभ्यासातसुद्धा लक्ष लागेल। नाहीतर काय होईल माहिती आहे का, तुम्ही जर फक्त त्यांना अभ्यास सांगितला तर ते मुलं अभ्यासात लक्ष देणार नाहीत। अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आता तुम्ही म्हणताय की काही मुलांना ना एका सब्जेक्टमध्ये आवड जास्त असतं, म्हणजे तो इंग्लिशमुळे पुढे असतो, कधी कोणी मॅथ्समध्ये पुढे असते। तर काही पॅरेंट्स जे असतात ते माझ्याकडे असे येतात की त्यांना ना इंग्लिशचीच ट्यूशन लावायचे, त्यांचं फक्त इंग्लिशच त्यांना वीक जाते, बाकी सगळे सब्जेक्ट त्यांच्यासाठी सोपे आहे किंवा चांगल्या प्रकारे ते हँडल करू शकतात। ठीक आहे, तर अशा पालकांना मला सांगायचं की जर तुम्ही सपोज इंग्लिशची ट्यूशन लावली किंवा इंग्लिशचाच जर अभ्यास दिला आणि बाकी सब्जेक्ट त्यांना सोपे जातात म्हणून तुम्ही ते करून नाही घेतले, तर काय होतं आहे, त्यांचा जे सब्जेक्ट चांगल्या प्रकारे येत असतो, समजत असतो, त्या सब्जेक्टमध्ये ते मागे होत जातात। आता मी बरेच पॅरेंट्सच्या कंप्लेंट्स ऐकले आहे की बरेच पॅरेंट्स असे म्हणतात की त्यांना ना एकाच सब्जेक्टचा अभ्यास घ्या। तर एकाच सब्जेक्टचा अभ्यास घेणं म्हणजे ते त्या सब्जेक्टमध्ये कसे, सपोज आता मी इंग्लिशचा ट्यूशन लावली तर मी डेली त्यांच्याकडनं इंग्लिशचाच अभ्यास करून घेईल, पण जे बाकीचे सब्जेक्ट त्यांना सोपे जातात ते त्यांच्याकडे त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर ते सब्जेक्ट आपोआप मागे होत जातील। तर त्यांना कमीत कमी ते सब्जेक्ट जे आहेत सोपी जातात ते घरी तरी त्यांनी अभ्यास करून घ्यायला पाहिजे। जे सोपी जातात ते त्यांनी थोडा तरी 15-20 मिनटं त्या सब्जेक्टकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। हेतू असा आहे की तुम्हाला कुठला पण सब्जेक्ट सोपी जाऊ किंवा डिफिकल्ट जात असेल तर त्याचा अभ्यास तुम्ही जास्त करा आणि सोपी जात असेल तर त्याला कमी वेळ द्या। फक्त एवढंच तुम्ही करू शकता। तुम्ही जर म्हणसाल की फक्त मला हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो आहे म्हणून मी त्याचाच पूर्णपणे अभ्यास करते आणि बाकीचे सब्जेक्ट कायमचेच म्हणजे बॅगमध्ये ठेवून देते, तर त्याच्याकडे लक्षच देत नाही, तर ते सब्जेक्ट तुमचे एवढे मागे जातील की ते काही दिवसांनी तुम्हाला काय होईल, जो डिफिकल्ट जातो तो सब्जेक्ट सोपी जाईल आणि जो सोपी जात होता तो सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट जाईल। तर अशा तऱ्हेने म्हणजे तुम्ही एक व्यवस्थित टाईमटेबल बनवून रोज जर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा थोडा जर अभ्यास करत राहिले तर तुमचा रिझल्ट चांगला येईल।